नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे संत श्री गजानन महाराज यांचं समाधी स्थळ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले शेगाव येथे. शेगावला विदर्भातील पंढरपूर असंही संबोधले जाते. तर प्रवासाची सुरुवात होते जालन्याहून. जालना टू शेगावचं अंतर 170 किलोमीटर एवढं आहे. दुपारी निघून संध्याकाळी मुक्काम करण्याचा प्लॅन होता. संध्याकाळी 6:30 आम्ही आनंदसागरजवळ असलेल्या आनंद विहार या भक्त निवासात पोहोचलो. हे भक्त निवास मंदिरापासून 2.5 किलोमीटर लांब आहे. रूम बुक करण्यासाठी फक्त ऑफलाईन रांगेत लागून करावे लागते. ऑनलाईन किंवा फोनद्वारे बुकिंग करता येत नाही. आम्हाला 5 जणांसाठी 4 बेडची रूम 800 रुपयाला मिळाली. इथली स्वच्छता आणि व्यवस्था एखाद्या 3 स्टार हॉटेलला लाजवेल अशी आहे. सकाळी लवकर उठून दर्शनाला जायचं होतं. भक्तनिवासचा परिसर सकाळ सकाळी एकदम प्रसन्न वाटतो. स्वच्छता तर इतकी की कागदाचा एक तुकडा पण कुठे पडलेला दिसणार नाही. भक्तनिवास मध्येच तुम्हाला नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केलेली असते. चहा, कॉफी, साबुदाणा, पोहे, उपमा वगैरे केला. ताटात उष्ट अन्न फेकू नये म्हणून तिथे सेवेकरी ध्यान ठेवून असतात. प्लेट, चमचा आणि उरलेले अन्न वेगवेगळे स्वतः टाकावं लागतं. बोर्डरवर जवान जसा बंदूक घेऊन उभा राहतो तसाच पांढरा शुभ्र पेहराव आणि डोक्यावर टोपी घातलेले सेवेकरी नेहमी झाडू आणि सुपडी घेऊन तैनात असतात. कागदाचा एक जरी तुकडा उडत इकड तिकड दिसला की डस्टबिनमध्ये गेलाच म्हणून समजा. भक्तनिवासापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 2.5 किलोमीटर लांब फूट ओव्हर ब्रिजचा वापर करून तुम्ही इथून मंदिरापर्यंत जाऊ शकता. मग आम्ही निघालो श्रींच्या म्हणजेच गजानन महाराज समाधीच्या दर्शनाच्या दिशेने. गाडी पार्किंगमध्ये सुद्धा इथल्या सुव्यवस्थेचं दर्शन होते. इथे बस, कार आणि बाईक यांची कॅपॅसिटी किती आहे आणि किती स्पेस अवेलेबल आहे हे लाईव्ह स्क्रीनवरती जागोजागी लावलेले दिसते. जशी पार्किंगमध्ये लाईव्ह अवेलेबिलिटी दिसते तसंच दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा सुद्धा टायमिंग तिथे दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की श्रींच्या समाधी दर्शनासाठी 2 तास 30 मिनिटे लागतील अशी स्क्रीनवरती सूचना दिलेली दिसते आणि ते एकदम करेक्ट असतं. रविवार असल्या कारणानं इतका वेळ लागणारच होता.
श्रींच्या दर्शनानंतर आम्ही संत गोमाजी महाराज संस्थान नागझरी इथल्या मंदिराच्या दिशेने निघालो. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथे श्री गजानन महाराजांचं गुरुस्थान असलेल्या गोमाजी महाराजांचं भव्य समाधी मंदिर आहे. मन नदीच्या काठावर वसलेले हे क्षेत्र 350 वर्षापूर्वीचं समाधी मंदिर आहे. येथील नागेश्वराचं प्राचीन शिवमंदिर तसेच या परिसरातील झऱ्यांमुळे या गावाला नागझरी हे नाव पडल्याचं सांगितले. सर्वात शेवटी आम्ही आलो आनंदसागर येथे. आनंदसागर हे श्री गजानन महाराज संस्थानतर्फे विकसित केलेले सुमारे 350 एकरातील एक भव्य आध्यात्मिक आणि पर्यटन केंद्र आहे. इथे भव्य बगीचे, कारंजे आणि विविध प्रकारची झाडे आहेत. लहान मुलांसाठी खेळणी, बोटिंग आणि स्वस्त दरात जेवणाची उत्तम सोय. पण या सर्व गोष्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. बऱ्याच वर्षापासून चाललेल्या केसचा शेवटी संस्थांच्या बाजूने निकाल लागला. 2027च्या सुरुवातीला इथलं सगळं काम पूर्ण होऊन भक्तासाठी पूर्णत्वानं खुले होईल. त्यानंतर आम्ही गेलो श्री महालक्ष्मी मंदिर येथे. हे मंदिर आनंदसागरवरून 3.5 किलोमीटर एवढे. इथे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिकृती आहे. मंदिराच्या अंडरग्राऊंडला महादेवाच्या भारतातील सर्व शिवलिंगाच्या प्रतिकृती दर्शनासाठी ठेवल्या आहेत. सर्वात शेवटी शेगावच्या नावानं फेमस असणारी शेगाव कचोरी खाण्यासाठी. तिथल्या लोकांना विचारून आम्ही TR शर्मा यांच्या दुकानात गेलो. हे दुकान 1950 पासून सुरू आहे. बहुतेक हे सर्वात जुने दुकान असावे. तुमच्या शहरात मिळणाऱ्या शेगाव कचोरीपेक्षा ही नक्कीच वेगळी आणि भारी लागते. तुम्ही पण जेवा, शेगावला याल, इथली कचोरी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आमचा शेगाव ट्रिपचा दिवस पूर्ण झाला आणि आम्ही घराच्या दिशेने निघालो.